उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा. शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतनं संपर्क केल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. कुठलंही ऑपरेशन टायगर राज्यामध्ये होणार नाही. विकासाच्या कामासाठी आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतात. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. फडणवीसांकडनं शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेडबॉडी केली. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरनं संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर त्याचे फोटो छापा, पुरावे द्या. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरनं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले. तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, सावंत यांचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर एका महिन्यात समजेलच. ठाकरेंचे खासदारच नाही तर आमदारही आमच्या संपर्कात. निवडणूक झाल्यापासून संपर्कात असल्याचा संजय शिरसाट यांचा दावा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ वाढवणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार. 23 तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान. सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभाच्या पोस्टरवरती शरद पवारांचा फोटो. बारामती पोटनिवडणुकीच्या पोस्टरवरती पवारांचा फोटो. पोस्टरवरनं काही वेळातच फोटो हटवला. काही दिवसांपूर्वीच फोटोवरनं पवारांनी आक्षेप घेतला होता. परवानगीशिवाय शरद पवारांचे फोटो वापरणं गैर. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंची प्रतिक्रिया. तर पवारांचे फोटो लावणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे अशी देखील मागणी. महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं करू शकते तर राहुरीसाठी का नाही? शेवटी दोन्ही परिस्थिती एकसमानच होती. सुजय विखेंची राहुरी पोटनिवडणुकीवरनं महाविकास आघाडीवर टीका. राहुरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासह 35 जणांच्या नावांचा समावेश. पवारांच्या राष्ट्रवादीकडनं गोविंद मुकाटे रिंगणात. ज्यांचा डाऊनफॉल होतोय त्यांनाच इतके फोन करावे लागतात. हर्षवर्धन सपकाळ यांची पार्थ पवारांवर टीका. पुरोगामित्व गहाण ठेवून भाजपसोबत राहावं लागतंय, हा डाऊनफॉल असा टोला लगावला. अभिजित बिचुकलेंची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवरती टीका. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी दोघांची चौकशी व्हावी, बिचुकलेंची मागणी. सातारा झेडपी अध्यक्ष प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला बोगस असल्याचा आरोप. प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीच्या वंशावळीचा आधार घेतल्याचा दावा. याचिकाकर्ते संतोष साळुंखेंकडनं न्यायालयीन लढाईचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे पॅटर्न राणेच दाखवू शकतात. रवींद्र चव्हाणांचं नाव घेत सुनील तटकरेंची टोलेबाजी. जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध कशी करायची हे राणेंनी मला शिकवावं. मला रायगडसाठी मदत होईल, तटकरेंचं वक्तव्य. मुंबई गोवा महामार्ग मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. तर महामार्गाच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचं भाष्य. बुलढाण्यात आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदेमध्ये आरोप प्रत्यारोप. विजयराज शिंदेंनी अनेक मुलींवरती लैंगिक अत्याचार केले, संजय गायकवाडांचा गंभीर आरोप. तर संजय गायकवाडांनी आदिवासी आणि मागासवर्गीय मुलींचा अवमान केला, त्यांनी माफी मागावी, विजयराज शिंदेंचं प्रत्युत्तर. आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी. तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चिनालीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 9 गुन्ह्यांचा एसआयटीकडनं तपास सुरू. नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात धक्कादायक माहिती. विशेषतः पोशाख ट्राय कर असं म्हणत तरुणींना धर्मांतराकडे वळवलं जात होतं. वर्षभरापासून पीडितांना लिपस्टिक लावणं देखील पूर्णपणे बंद केल्याची माहिती. नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणी निषेध व्यक्त. कंपनीसमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा. स्वतःला उच्च शिक्षित म्हणायचं आणि जिहादी शक्ती म्हणून काम करायचं. आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. प्रत्येक व्यक्तीनं जिहाद लक्षात घेऊन बारकाईनं काम करण्याची गरज, जगतापांचा सल्ला. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. बोंदुखरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस. अनेकांच्या नावं समता पतसंस्थेत खाती. खात्यांवरनं कोट्यवधींचे व्यवहार. प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलांच्या नावेही समता पतसंस्थेत 4 खाती. खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड. फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर. तपासाला वेग. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील. भोंदू खरात प्रकरणात महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार. कलंत्री भोंदू बाबा अशोक खरातला खोटे खडे आणून द्यायचा.
हेच खोटे खडे भोंदू खरात लाखो रुपयांना विकायचा खरात कलंतरी कनेक्शन नेमकं काय याची चौकशी होणार. खरातचा कथित सीए ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76 लाखांना फसवणूक झाल्याचा आरोप. खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता. रायगड पोलिसांची वेठबिगारी विरोधात धडाकेबाज कारवाई. पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथून एका 16 वर्षीय मुलाची यशस्वी सुटका. बीडच्या गांधीनगर भागात एका 16 वर्षीय तरुणीचा पाठलाग करत विनयभंग. प्रतिकार केल्यानंतर तरुणीलाच मारहाण. आरोपी अकबर याकूब कुरेशी विरोधात बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कॉईल घेऊन जाणारा ट्रक उलटला. अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. परभणीच्या पाथरी पोखर्णी राज्य महामार्गावरती भाजीपाला घेऊन जाणारा पिकअप उलटला. अपघातात चालक गंभीर जखमी. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज. पालघरच्या बोईसरमध्ये पोलिसांचा स्पा सेंटरवरती छापा. स्पामध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याचा प्रकार उघड. कारवाईत 3 महिलांची सुटका तर स्पा व्यवस्थापक फरार. मीरा भाईंदरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टी परिसरातली घटना. घटनास्थळी 24 सिलेंडर आढळल्यामुळे खळबळ. रायगडच्या पुणे दाभाडे महामार्गावरती धावत्या कारला आग. प्रवासी थोडक्यात बचावले तर आगीत वाहन जळून खाक. यवतमाळच्या सावरगडमधील कचरा डेपोला भीषण आग. डेपोतील संपूर्ण कचरा आणि मशिनरी जळून खाक. परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. जळगावातील नेहरू नगरमधील विद्यार्थ्यांच्या खासगी वसतिगृहात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. सांदीपनी हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावरती मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. आगीत सर्व वीज मीटर जळून खाक. अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवरती हल्ला. हल्ल्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी. गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी बुलढाणा पोलीस कौशळका गावात गेले असता 2 संशयितांना प्रश्न विचारल्यानंतर वाद झाल्याची माहिती. सोलापुरातील झेडपी सीईओच्या कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. काही शाळांकडून आरटीई कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे कारवाईची मागणी. शाळेचा गणवेश घालत शिक्षण मंत्री दादा भुसेंचा फोटो हातात घेत घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआरपीएफच्या उमेदवारानं सँडलवरती 18 मिनिटात 5 किलोमीटर अंतर पार केलं. हलाखीच्या परिस्थितीमुळे शूज न मिळाल्यामुळे अकोल्यातून आलेल्या नितीन चौरे या उमेदवाराला सँडलवरती धावावं लागलं. नितीनची परिस्थिती पाहून डीसीपी विक्रम माळी यांनी त्याला शूज भेट दिले. पुरंदरमध्ये नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक आणि वारकऱ्यांचा मात्र पूल पाडण्यास विरोध. राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. हरिवंश यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून घोषणा करण्यात आली. मुंबईच्या वाडी बंदर परिसरात अवैध सिलेंडर साठ्यावरती शिधा वाटप विभागाचा छापा. 40 लाखांचा मुद्देमाल जप्त. 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत.